फक्त 2 मिनिटामध्ये तयार होणारा हा सुपर टेस्टी ब्रेड सँडविच एकदा बनवला ना की बाहेरचं खाणं विसरून जाल. आणि पूर्ण बघा, खूप छान असा आपण इथे ब्रेड सँडविच तयार करणार आहोत. इथे ब्राऊन ब्रेड घेतलेले आहे, तुम्ही मैद्याचे ब्रेडसुद्धा घेऊ शकता. पण खरं सांगू का तुम्हाला, ब्राऊन ब्रेडच इथे वापरा, कारण आपल्याला टेस्टी खाण्यासोबतच आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. त्यामुळे ब्राऊन ब्रेडच इथे तुम्ही घ्या. ब्राऊन ब्रेड थोडे तव्यावरनी भाजून घेतले, त्यानंतर मी इथे मेयोनीज, पिझ्झा सॉस आणि त्यानंतर टोमॅटो सॉस छान असं ब्रेडवर पसरवून घेतलं. त्यानंतर इथे आलूची भाजीसुद्धा छान अशी पसरवून घेतलेली आहे. त्यानंतर गाजर किसलेलं मी यावरती पसरवून घेत आहे. तुम्ही किसलेलं पत्तागोबी आहे ना, ते सुद्धा असं यावरती पसरवून घेऊ शकता. त्यानंतर मोझरेला चीज जे आहे ना, ते छान असं मी किसून घेत आहे यावरती. हे मोझरेला चीज आहे ना, मुलांना खूप आवडतं, त्यामुळे आवर्जून टाका. तुमच्याकडे हे मोझरेला चीज नसेल ना, तर तुम्ही साधं चीजसुद्धा टाकू शकता. आता मुलांच्या हेल्थच्या दृष्टीने मी यामध्ये थोडंसं असं बदाम पावडरसुद्धा टाकलेलं आहे. स्किपसुद्धा करू शकता तुम्ही. आणि वरून एक ब्रेड ठेवला. आता तव्यावर थोडंसं असं बटर टाकलेलं आहे आणि मस्त असं आपण हे शॅलो फ्राय करून घेऊया बटरवर. मस्त असं, तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही तेल किंवा तुपावर सुद्धा हे शॅलो फ्राय करून घेऊ शकता. मस्त असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. बघा, मस्त आपला अगदी 5 मिनिटामध्ये झटपट टेस्टी ब्रेड सँडविच तयार झालेला आहे. मधून कट करूया. आणि इतका चीजी झालेला आहे की नाही मैत्रिणींनो, सांगते तुम्हाला. तुम्ही सुद्धा एकदा नक्की अशा पद्धतीने ट्राय करून बघा. आणि अशाच झटपट होणाऱ्या चटपटीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब केलं नसेल ना, तर पटकन सबस्क्राईब करा. हा मराठी किचन विथ मनीषा. लाईक करा आणि शेअरसुद्धा करा हा आठवणीने. हे बघा, इतका मस्त झालेला आहे की नाही, खाऊन दाखवते तुम्हाला. इतका मस्त झाला, तुम्ही नक्की ट्राय करा एकदा, तेव्हाच तुम्हाला कळेल की किती छान झालेला आहे. भेटूया पुन्हा एका रेसिपीमध्ये, तेव्हा पण